मित्रांनो, आपण सहकाराच्या पाठीमागच्या तासाला हिशेब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे फायदे आपण पाहिले होते. सहकारी संस्थांची हिशेब तपासणी करून घेणे कायद्यानं बंधनकारक आहे. सहकारी संस्थांची हिशेब तपासणी केल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण पाहिलेलं आहे. वास्तव आर्थिक स्थिती सहकारी संस्थांची हिशेब तपासणी केल्यामुळे समजते. हिशेब तपासणी केल्यामुळे अचूक व अद्ययावत हिशेब ठेवणं शक्य होतं. सहकारी संस्थांनी दरवर्षी आर्थिक हिशेब तपासणी केल्यामुळं संस्थांमधील व्यवहारातील चुका व गैरव्यवहारांना आळा बसतो. त्याचबरोबर हिशेब तपासणी केल्यामुळे हिशेबातील चुकाबाबत उपाययोजना सुचवता येते. त्याचबरोबर भागभांडवल विक्रीस मदत होते. हिशेब तपासणी केल्यामुळे सभासदांचे हित साध्य होतं. सहकारी संस्थांची हिशेब तपासणी झाल्यामुळे सभासदांना कर्ज मिळणे सुलभ होतं आणि हिशेब पुस्तकाबाबत हिशेब तपासणीमुळे सल्ला प्राप्त होतो. असे अनेक फायदे आपण पाहिले होते. त्याच्या पुढचा भाग आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी, लीगल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऑडिट. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थांनी हिशेब तपासणी करून घेणं कायद्यानं बंधनकारक आहे, असा उल्लेख मी पाठीमागं सुद्धा केलेला होता. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा, असा मोठा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 साली लागू झाला. भारतातील पहिला सहकारी कायदा 1904 साली लागू झाला होता. दुसरा सहकाराचा कायदा 1912 साली लागू केला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि लगेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी लागू करण्यात आला आणि या कायद्यामध्ये सहकारी संस्थांच्या हिशेब तपासणीबाबत काही तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदी आपणास आजच्या तासाला पाहिजे आहेत. त्यामधली पहिली जी तरतूद आहे ती म्हणजे सहकार वर्ष. आता सहकारी संस्था कायद्याच्या नियमाखाली राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि आर्थिक वर्षाचा शेवट 31 मार्च असा होतो. आर्थिक वर्ष आणि सहकार वर्ष या दोन्हीचा कालावधी एकच आहे. आर्थिक वर्षालाच सहकार वर्ष असंही संबोधलं जातं आणि आर्थिक वर्ष आणि सहकार वर्ष एक समान असावे असं सहकारी संस्थांच्या कायदा जो झाला लागू त्या कायद्याच्या नियमावलीमध्ये असं नमूद केलं की आर्थिक वर्ष आणि सहकार वर्ष एकच असावं. या गोष्टी नमूद केल्यामुळे सहकार वर्ष आणि आर्थिक वर्ष एकच मानलं जातं. त्यानुसार सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे राहील, असे हिशोब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी तरतूद आहे निबंधकामार्फत हिशेब तपासणी. आता जरी सहकारी संस्थेमध्ये अंतर्गत हिशेब तपासणी सहकारी संस्थांनी नेमलेल्या व्यक्तीमार्फत केली जात असली तरी सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार लेखापुस्तकांची हिशेब तपासणी करण्याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी कायद्याने सहकार आयुक्त व निबंधकावर टाकलेली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक यांचे जे कार्यालय आहे, हे कार्यालय पुणे येथे आहे. हे आपण पाठीमागं निबंधक या प्रकरणामध्ये पाहिलेलंच आहे. त्यानुसार निबंधक सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीसाठी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची नियुक्ती करतो. विद्यार्थ्यांनो, सहकारी संस्थांचं ऑडिट करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते, त्या व्यक्तींसाठी काही शैक्षणिक पात्रता नमूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी GDC&A ही पदवी प्राप्त झालेल्या व्यक्तीला सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत सहकारी संस्थांची हिशेब तपासणी करता येते. संस्थेच्या लेखापुस्तकाची हिशेब तपासणी दरवर्षी झाली पाहिजे असे कायद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे 31 मार्च नंतर 4 महिन्याच्या आत अशी हिशेब तपासणी होणं कायद्यानं बंधनकारक आहे. त्यामुळं निबंधकामार्फत हिशेब तपासणी ही तरतूद नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरी तरतूद आहे हिशेब पुस्तपालन व हिशेब लेखन. सहकारी संस्था कायद्यातील नियमानुसार सहकारी संस्थांनी पुढील हिशेब पुस्तके ठेवली पाहिजेत. पाठीमागं कोणकोणती हिशेब पुस्तके ठेवावी लागतात हा भाग आपण ओझरता पाहिला होता, अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणून तरीसुद्धा आत्ता परत सांगतो, कोणकोणती हिशेब पुस्तके ठेवणे कायद्यानं बंधनकारक आहे. त्यामध्ये पहिलं हिशेब पुस्तक आहे सभासद नोंदणी पुस्तक. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला सभासदांचे नोंदणी पुस्तक ठेवावे लागते. सभासदाचे नोंदणी पुस्तक जे आहे, हे नोंदणी पुस्तक नमुना I प्रमाणे पुस्तक ठेवणं फार आवश्यक आहे. या पुस्तकामध्ये सभासदाचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, सभासद म्हणून दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, वारसदार व्यक्तीचे नाव, धारण केलेल्या भागांचा तपशील इत्यादी बाबी या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या असतात. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे भाग नोंदणी पुस्तक. भाग नोंदणी पुस्तकामध्ये सभासदाने विकत घेतलेल्या भागांची नोंद असते. भाग नोंदणी पुस्तकावरून भाग खतावणी लिहितात. ज्या सभासदांनी भाग विकत घेतले असतील त्यांची क्रमवार यादी भाग दाखल्याच्या क्रमांकाप्रमाणे या पुस्तकामध्ये केली जाते. त्यानंतर कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. आता कर्ज रोखे नोंदणी पुस्तकामध्ये सहकारी संस्थेने विकलेल्या कर्जरोख्यांची संख्या, कर्जरोख्यांची दर्शनी किंमत, एकूण किंमत, परतफेडीची तारीख, व्याज इत्यादी बाबतची माहिती नोंदवलेली असते. आणि या पुस्तकामध्ये कर्जरोखे धारकांची नावे व पत्ते लिहिलेले असतात. त्यानंतर सभा वृत्तांत पुस्तक. आता सभा वृत्तांत पुस्तक, त्यालाच आपण सभा वृत्तांत जे पुस्तक आहे त्या पुस्तकालाच आणखीन एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे इतिवृत्त पुस्तक. आपण पाठीमागं सुद्धा पाहिलं होतं. इतिवृत्त पुस्तक, इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी ही सहकारी संस्थेच्या सचिवाची असते. सभासदांच्या ज्या सभा होतील, संचालक मंडळाच्या ज्या सभा होतील, त्या सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत हे इतिवृत्त पुस्तकामध्ये या सभा वृत्तांताची नोंद करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ह्या कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर पुरावा म्हणून न्यायालयामध्ये सुद्धा ह्या ग्राह्य धरल्या जातात. म्हणून इतिवृत्त पुस्तक फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर रोकड वही आहे. आता रोकड वहीसुद्धा
त्या ठिकाणी सहकारी संस्थेमध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सामान्य खातेवही असेल, मालसाठा नोंदणी पुस्तक असेल, मालमत्ता नोंदणी पुस्तक असेल, हिशेब तपासणीच्या हरकती व त्या सुधारण्याबाबतचे पुस्तक असतील आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार काही इतर पुस्तके असतील, ही सर्व पुस्तके सहकारी संस्थेनं ठेवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही एक तरतूद सांगितलेली आहे, हिशेब पुस्तपालन व हिशेब लेखन. त्यानंतर पुढची तरतूद आहे वार्षिक हिशेब पत्रके. सहकारी संस्थेनं आपलं सहकार वर्ष संपल्यानंतर, म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेनं बरं का, आपलं सहकार वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत किंवा निबंधकानं जर त्याला मुदतवाढ दिली असेल तर त्या वाढवून दिलेल्या मुदतीत सर्व वार्षिक हिशेब पत्रके तयार करावी लागतात. आता जी वार्षिक हिशेब पत्रके आहेत त्यामध्ये कोणती कोणती पत्रके आहेत, तर 13 पत्रक आहे. त्याला आपण ट्रेल बॅलन्स असं संबोधतो. त्यानंतर नफा तोटा पत्रक आहे. नफा तोटा पत्रकाला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं संबोधतो. त्यानंतर ताळेबंद पत्रक आहे की त्या ताळेबंद पत्रकाला आपण बॅलन्स शीट असं संबोधतो. अशी जी काही पुस्तके आहेत, ही पुस्तकेही ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि ही पुस्तके सहकारी कायद्यामध्ये नमुना 9 मध्ये दिलेली आहेत. त्यानंतर पुढची तरतूद आहे हिशेब तपासणीच्या बाबी. आता सहकारी संस्थांची जी हिशेब तपासणी केली जाते, ती हिशेब तपासणी करताना जो अधिकारी हिशेब तपासणी करण्यासाठी सहकारी संस्थेसाठी नेमलेला आहे, त्यांनी कोणत्या बाबी पाहिल्या पाहिजेत, तर थकीत कर्जाच्या रकमा, संस्थेने दिलेली कर्जे व आगाऊ रकमा, त्याचबरोबर रोख शिल्लक, कर्ज रोखे, जिंदगी व जबाबदाऱ्या, त्यानंतर आर्थिक उलाढाल, संस्थेच्या व सभासदाच्या हितसंबंधाला बाधक आहे किंवा कसे, ह्या सर्व बाबी त्या अंकेक्षकाने तपासून पाहिल्या पाहिजेत. त्यानंतर पुढची तरतूद आहे हिशेब पुस्तकांची उपलब्धता. आता संस्थेची सर्व हिशेब पुस्तके, जी हिशेब पुस्तके ठेवावी लागत आहेत, जी कागदपत्रे ठेवावी लागत आहेत, त्याचबरोबर संस्थेची जी मालमत्ता आहे आणि रोख शिल्लक आहे, ही तपासणी करण्यासाठी सदैव उपलब्ध असली पाहिजेत. म्हणजे संस्थेची सर्व हिशेब पुस्तके हिशेब तपासणी करण्यासाठी उपलब्ध असली पाहिजेत, कागदपत्रे सर्व उपलब्ध असली पाहिजेत आणि अशी पुस्तके अगर मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल त्यांनी हिशेब तपासणीचे कामासाठी ती पुस्तके संस्थेच्या मुख्य कार्यालयात किंवा संस्थेच्या शाखेत हिशेब तपासणीसास किंवा अंकेक्षकास उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवलेली आहे त्या व्यक्तीनं जो हिशेब तपासणी करण्यासाठी आलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना ही सर्व हिशेब पुस्तके कागदपत्रे उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यानंतर माहिती पुरवण्याची जबाबदारी. आता हिशेब तपासणी करण्यासाठी जो नेमलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं जर आवश्यक असणारी माहिती मागितली तर ती माहिती पुरवण्याची जबाबदारी हे संस्थेचे माजी व आजी पदाधिकारी, म्हणजे होऊन गेलेले आणि चालू पदाधिकारी, सेवक व सभासद यांच्यावर असलेली आपणाला दिसून येते. त्याचबरोबर संस्थेच्या व्यवहार व कामकाजासंबंधी निबंधक किंवा त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या आदेशानुसार आवश्यक असणारी माहिती पुरवली गेली पाहिजे. म्हणजे हिशेब तपासणीसाठी जी आवश्यक बाबी आहेत या बाबी पुरवण्याची जबाबदारी आजी किंवा माजी जे संस्थेचे पदाधिकारी आहेत, संस्थेचा जो सेवक वर्ग आहे, संस्थेचा जो सभासद वर्ग आहे, या सर्वांनी ती उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं
असतं. त्यानंतर पुढची तरतूद आहे सभासदांना अवलोकनासाठी हिशेब पुस्तके खुली ठेवणे. आता सभासदांना जर गरज वाटलीच तर त्या सभासदांसाठी सर्व हिशेब पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत, खुली ठेवली पाहिजेत, असं या तरतुदीचा अर्थ आहे. संस्थेची लेखापुस्तके व हिशेबपत्रके सभासदांना अवलोकनासाठी संस्थेच्या कार्यालयात खुली ठेवली पाहिजेत. अवलोकनासाठी म्हणजे त्यांना खात्री पटवण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी ही संस्थेमध्ये खुली ठेवली पाहिजेत. वार्षिक हिशेबपत्रकाची एक प्रत तयार केल्यापासून 15 दिवसाच्या आत निबंधकाने नियुक्त केलेल्या मान्यताप्राप्त लेखापरीक्षकास पाठवली पाहिजे. हिशेब किंवा कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी संस्थेने सभासदाकडून कोणतेही शुल्क आकारता कामा नये. सभासदांसाठी ती खुली ठेवावीत, त्यासाठी सभासदाकडून कोणतेही प्रकारचं शुल्क आकारता कामा नये. तथापि हिशेबपत्रकाची प्रत जर सभासदांना हवी असेल, सभासदांना जर हिशेबपत्रकाची एखादी प्रत मागितलीच तर त्याचं योग्य शुल्क आकारून तशी एक प्रत सभासदाला संस्थेनं दिली पाहिजे. अशी प्रत त्या संबंधीचा अर्ज व शुल्क जमा झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत ती पुरवली गेली पाहिजे. त्यानंतर पुढची तरतूद आहे हिशेबातील दोष व दुरुस्ती. आता हिशेब तपासणी सहकारी संस्थांची करताना लेखापुस्तकामधून जे दोष आढळून आलेले आहेत आणि लेखापुस्तकामध्ये जी अनियमितता आढळून आलेली आहे याचा उल्लेख अंकेक्षकाने आपल्या अहवालामध्ये केला पाहिजे. आता अंकेक्षक अहवाल तयार करतो हिशेब तपासणी केल्यानंतर. त्याचा एक अहवाल सहकारी संस्थेला देतो, एक अहवाल तो सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाला पाठवतो. हे मी पाठीमागं सुद्धा सांगितलेलं आहे. मग तो जो अहवाल तयार केलेला असतो त्या अहवालामध्ये लेखापुस्तकामध्ये जे दोष आढळून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी अनियमितता आढळून आलेली असेल तर ते स्पष्टपणे त्या अहवालामध्ये नमूद केली पाहिजे. संस्थेने हिशेब तपासणीचा अहवाल मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जे लेखापरीक्षकाने त्या अहवालामध्ये दोष दाखवलेले आहेत ते दोष दुरुस्त केले पाहिजेत. त्या अहवालामध्ये जर अंकेक्षकाने जर काही दोष उल्लेखलेले असतील तर ते दोष 3 महिन्याच्या आत ते दुरुस्त केले पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित संस्थेने दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना ओ मध्ये तो पाठवला पाहिजे. हिशेब पुस्तकातील दोषाबाबत निबंधक उपाययोजना सुचवत असतात आणि ती उपाययोजना विशिष्ट मुदतीत करण्याबाबतचा आदेश संबंधित संस्थेस देऊ केला पाहिजे. त्यानंतर 10वी तरतूद आहे अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेस हिशेब तपासणीसाची उपस्थिती. आता हिशेब तपासणीसास संस्थेच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सर्व नोटिसा व संबंधित प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. अधिमंडळाची म्हणजे सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहून हिशेब तपासणीबाबत त्याचा संबंध असलेल्या कोणत्याही विषयासंबंधात आपली बाजू हिशेब तपासणीस सभेस मांडू शकतो. म्हणजे सहकारी संस्थांमध्ये जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते त्या सभेला जो सहकारी संस्थांचं ऑडिट करणारा अधिकारी आहे, ज्याला आपण अंकेक्षक म्हणतो, तो अंकेक्षक त्या सभेस उपस्थित राहू शकतो. तो त्या सभेस आपली बाजूही मांडू शकतो आणि ती अशी तरतूद या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदीमध्ये केलेली दिसून येते. आणि शेवटची तरतूद आहे हिशेब पुस्तकांची फेर तपासणी. आता संस्थेच्या मागणीवरून किंवा संस्थेच्या कोणत्याही हिशेब पुस्तकाची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे असं जर आढळून आलं तर निबंधक स्वतः त्या संस्थेच्या पुस्तकांची किंवा हिशेबांची फेर तपासणी करू शकतात. म्हणजेच शंका आली
निबंधकाला, तर निबंधक त्या सहकारी संस्थांची पुन्हा हिशेब तपासणी करू शकतात अशी तरतूद या महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 नुसार हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदीमध्ये उल्लेख केलेला आहे. तर अशा पद्धतीनं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा भाग आहे हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी, त्या आज या ठिकाणी सांगतायत. आपण हिशेब तपासणीबाबतच्या जवळजवळ 11 तरतुदी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली तरतूद पाहिली सहकार वर्ष, दुसरी तरतूद पाहिली निबंधकामार्फत हिशेब तपासणी, तिसरी तरतूद पाहिली हिशेब पुस्तपालन व हिशेब लेखनाबाबतची तरतूद, चौथी तरतूद पाहिली वार्षिक हिशेब पत्रकाबाबतची तरतूद, पाचवी तरतूद पाहिली आपण हिशेब तपासणीच्या बाबी, सहावी तरतूद पाहिली हिशेब पुस्तकांची उपलब्धता, सातवी तरतूद पाहिली माहिती पुरवण्याची जबाबदारी, आठवी तरतूद पाहिली सभासदांना अवलोकनासाठी हिशेब पुस्तके खुली ठेवली पाहिजेत, नववी तरतूद पाहिली आपण हिशेबातील दोष व दुरुस्ती, आणि 10वी तरतूद पाहिली सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हिशेब तपासणीसाठी उपस्थिती, आणि 11वी तरतूद पाहिली हिशेब पुस्तकांची फेर तपासणी. अशा पद्धतीनं हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी संपलेल्या आहेत. यानंतरचा पुढचा भाग आहे हिशेब तपासणी किंवा अंकेक्षणाचे जे अहवाल आहेत ते अहवाल आपण पुढच्या तासाला सविस्तर पाहूयात. धन्यवाद.